सर्वात पहिला जो वरचं हेडिंग आहे ना, आता स्टेटमेंट आपल्याला इथं कसं फॉर्मॅट दिले तसं इथं तयार केलं. हां, सर्वात पहिला जो स्टेटमेंट आहे ना त्याला काय करायचं सांगतो. आपलं टेबल बघा, सुरुवात कॉलम बी पासून झालंय आणि टेबलचं एंड एफ पासून झालंय. म्हणजे आपल्या टेबलचं सुरुवात आहे बी, एंड आहे एफ. या हेडिंगला बी टू एफ मध्येच बसवायचं. कसं सांगतो तुला, वरचं हेडिंग बी पासून एफ पर्यंत निवडायचं, बी पासून एफ पर्यंत निवडायचं. इथं आहे मर्ज अँड सेंटर नावाचं ग्रुप. मर्ज अँड सेंटर. मर्ज म्हणजे काय होणार आहे, आता हे वेगळे वेगळे सेल आहे. हे सेल वेगळे वेगळे आहे. मर्ज केल्यावर, मर्ज अँड सेंटर केल्यावर सगळं सेल म्हणून एक होतं, एक झालं आणि ते मध्ये बसलं बरोबर. पूर्ण दिसी ना, पण ठीक आहे, ते नंतर ऍडजस्ट होतं. आता पूर्ण मर्ज अँड सेंटर पहिला स्टेप. मग याला बोल्ड अंडरलाईन आहे, इथं बोल्ड करायचं, अंडरलाईन करायचं. हे आपलं हेडिंग तयार झालं. आता नेक्स्ट ऑप्शन सिरियल नंबर. याचं बिल तर तुमच्या हिशोबाने कितीही वाढवा, ऍडजस्टमेंट करा. नेम ऑफ स्टुडंट कितीही वाढवा, दिसल्यासारखं ऍडजस्ट करून. पण हे जे 3 कॉलम आहेत ना DEFचे, यांचं विर्थ समान असायला पाहिजे. एकाचं कमी एकाचं जास्त असू नये. तिघांचं विर्थ समान असायला पाहिजे. मग काय करावं लागतं त्यासाठी, तिन्ही कॉलम निवडा लागतं. तिन्ही कॉलम असं निवडायचं नाही, वरनं इथून निवडायचं नाही. हे वरचं हेडिंग आहे बघा, हे असं ॲरो आलं ना, राऊंड ॲरो, असं इथून निवडायचं हेडिंग पासून. इथून निवडायचं नाही. इथून निवडून तुम्ही विर्थ वाढवा, एकाच वाढणार आहे. बरोबर, एकाच उडालं फक्त फीचा. ॲडव्हान्स टोटल राहू लागला. हेडिंग पासून निवडायचं. मग कुठल्याही एकाचं वाढवा, ॲडव्हान्स कुठल्याही वाढवा, तिघांचं समान वाढतं. तिघांचं विर्थ समान. हे जे तिघांचं विर्थ आहे कमी जास्त असू नये, एक समान असायला पाहिजे. हे लक्षात ठेवायचं. थोडं झूम कमी करतो मी त्याला. तिघांचं विर्थ एक लेवल पाहिजे. आलं. अजून एक प्रकार सांगतो. हे आपण वरती हेडिंग पासून निवडून विर्थ कमी जास्त केला, बरोबर. हे एक प्रकार आहे. दुसरं आणखीन एक प्रकार आहे. सिलेक्ट करा, सेलला जावा, सेल फॉर्मॅटमध्ये इथं कॉलम विड्थ आहे. मला शिकायचं आपल्याला सांगू द्या. कॉलम विड्थ इथून पण तुम्ही वाढू शकता तुमच्या हिशोबाने. 14.29 आहे, 15 केलं म्हणजे तिघांचं विड्थ 15 असं पण चालतं. असं हे शॉर्टकट आहे. आपण वर्ग निवडला नाही, हे शॉर्टकट आहे. तुम्ही निवडून कुठल्याही एकाचं विड्थ कमी जास्त करा, बरोबर आहे. तिघांचं पण बरोबर आहे. हॅलो, काय काम बॅच करेल दोन्ही काम. हे झालं. आता टेबलचं हेडिंग बघा. टेबलचं हेडिंग सेंटरला आहे, सगळे विषय सेंटरला आहे. सिरियल नंबर पासून टोटल एक सेंटर सेंटर आणि त्याला बोल्ड करायचं, बोल्ड आहे हे बोल्ड. हेडिंग पण आपलं तयार करतात. मग सिरियल नंबर सेंटरमध्ये, सिरियल नंबर 1 ते 8 पर्यंत निवडायचं. याला पण सेंटर अलाइनमेंट द्यायचं, हे पण सेंटर. आता संपूर्ण टेबलला बॉर्डर आहे, संपूर्ण टेबल निवडायचं. इथं फॉन्टमध्ये इथं ऑल बॉर्डर द्यायचं, ऑल बॉर्डर. पूर्ण टेबलला बॉर्डर आहे. आता 2 काम राहिले फक्त. हे जे रो आहेत ना, या रोचं हाईट 25 ठेवायचं, सगळ्या रोचं. हेडिंग पासनं टेबल हे सगळं हाईट पण तिथंच आहे. फॉर्मॅट सेल्समध्ये फॉर्मॅट रो आहे तिथं. जसं आपण कॉलम विड्थ कमी असतं ना, तसं रो आहे. रोचं हाईट किती ठेवायचं इथं 25 ठेवायचं. एंटर. स्टँडर्ड आहे का? हां, फिक्स आहे. रोचं हाईट 25 करून अलाइनमेंट, हे वरचं अलाइनमेंट मिडल अलाइन ठेवायचं. मिडल अलाइन म्हणजे काय, रोच्या मध्यभागी, रोच्या मध्ये ठेवायचं. आपलं स्टेटमेंट इथं कसं आहे तसं इथं तयार झालं.
एवढंच आहे स्टेटमेंट. असं 30चं स्टेटमेंट तयार करायचं. 20 मिनिटाच्या